बाकीचे मेंबर कुठे? कोमल जाधव दिसत नाही. कोमल, श्रीधर, श्रीधर नाही. अजून कोण? गौरी, अप्पाराव, कुठे आहेत सगळे? प्राची नाहीये. माळी जैन नाहीये. राजगे, राजगे कुठे गेला? प्रेझेंट कमी झाली तुमची. आवाज येतोय ना? येतोय सर. कुठे गेले बाकीचे? ठीक आहे, आपण स्टार्ट करूया. आपण So, previous lecture we have studied some problems related to Heisenberg uncertainty principle, and I have given to you some problems for solving the basic concepts related to the physics. The problems which are related to the de Broglie hypothesis, and sub-problems which are related to your Schrodinger's Heisenberg uncertainty principle. Okay. So today we have discussed some other remaining problems which are related to physics. Okay. You should solve that problem in the lecture. Okay. In previous lecture, I have given you one problem. An electron has a speed of 6000 meters per second. तो प्रॉब्लेम सोडवला का तुम्ही? प्रॉब्लेम सोडवला का तुम्ही? हो सर. सोडवला का? काय आला आन्सर? 0.1932 into 10⁻⁻⁴ मीटर. त्याच्यात मी ॲक्युरसी 0.02 सांगितली होती, ती घेतलं का? ॲक्युरसी 0.19 हे तुम्ही काढले. हे तुम्ही मी जे तुम्हाला नोट्स दिलेत ना त्याच्यातल्या प्रॉब्लेम वर सॉल्व्ह केले. बट इफ यू स्टडीड 0.02 मी तुम्हाला ती व्हॅल्यू चेंज करून दिली होती. 0.02 दिली होती, त्याच्यावर आन्सर काय आलं? 0.48 into 10⁻⁻⁵ मीटर. अप्पाराव का जॉईन झाला का? हो सर. काय सर? जॉईन झाला म्हणलं. 0.48 into 10⁻⁵ -5 -9 5 -5 बाकीच्यांचे आले का आन्सर? आता सेम प्रॉब्लेम तुम्ही 0.05 साठी सॉल्व्ह करायचा आहे. ओके, मी तुम्हाला लिहून देतो. अन इलेक्ट्रॉन हॅज अ स्पीड same problem solved. An electron has speed
6000 meters per second. Okay, speed 6000 meters per second with an accuracy 0.05%. Okay, an electron has a speed 6000 meters per second with an accuracy 0.05%. Calculate the uncertainty in position of electron. Uncertainty in position of an electron. Question mark. Uncertainty in position of an electron हे तुम्हाला काढायचं आहे. ओके, कोणाचा तरी स्पीकर चालू आहे, बंद करा, म्यूट करा. म्यूट केला का? ओके, ठीक आहे. आता याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये गिवन काय काय दिलेलं आहे बघा. अँड इलेक्ट्रॉन हॅज अ स्पीड, म्हणजे इलेक्ट्रॉनचा स्पीड दिला आहे 6000 मीटर्स पर सेकंड. ओके, त्यानंतर विथ ॲक्युरसी दिले 0.05%. ओके, त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, कॅल्क्युलेट द अनसर्टनिटी इन पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं तुम्हाला कळलं असेल इलेक्ट्रॉन वापरलेला आहे. ओके, अनसर्टनिटी इन पोझिशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. मग तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे सांगा आपण तरी. m इज इक्वल टू किती आहे? 9.1 into 10 raised to minus 31. 9.1 into 10 raised to minus 31. Okay, 10 raised to minus 30. ओके, हे आहे तुमचं, हे आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर पुढचं आपण घेतोय व्हेलॉसिटी ऑफ एन इलेक्ट्रॉन. ते आपल्याला गिवन मध्ये दिलेलीच आहे. काय v इक्वल टू, सोडवताना पहिल्यांदा तुम्ही गिवन काय आहे ते लिहित चला. v इक्वल टू 6000 मीटर्स पर सेकंड, म्हणजे व्हेलॉसिटी पण आपल्याला दिलेली आहे. मग त्यावरून तुम्ही मोमेंटम काढू शकता. आणि मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. मोमेंटम काय आहे, p इज इक्वल टू m इंटू v. ओके, m तुम्हाला दिलेलं आहे काय, 9.1 इंटू 10 रेज टू मायनस 31 इंटू v काय तुमचं 6000. या दोघांचा गुणाकार करून तुमची p ची व्हॅल्यू मिळेल. कारण काय p ची व्हॅल्यू सांगा मला. Calculate this m into v, 9.1 into 10 raised to minus 31 into 6000. Then what is the value of p? Calculate the value of p. Calculate करा, गुणाकार करायचा आहे फक्त. 54.6 into 10 raised to minus 28. 54.6 into 10 raised to minus 28 kg meter per second. ओके, अजून बाकीच्यांचं काय येतंय? 54.10 raised to minus 20. कोण बोलतंय? दादा. हा, थोडं लाऊडली बोल, आवाज कमी येतोय. 54.6 into 10 raised to minus 28. 54.6 into 10 raised to minus 28. Okay, 54.6 into 10 raised to minus 28. Okay, kg meter per second. ओके, kg meter per second. म्हणजे आता तुम्हाला मिळाली व्हॅल्यू p ची. ओके, आता म्हणजे हे झालं मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. p म्हणजे आता अनसर्टनिटी इन मोमेंटम ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे, कारण तिथे ॲक्युरसी दिलेली आहे ना 0.05%. ओके, अनसर्टनिटी इन मोमेंटम म्हणजे काय, 0.05% ऑफ युअर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. ओके, म्हणजे अनसर्टनिटी इन मोमेंटम आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल तर कसे करायचे.
uncertainty in momentum is equal to 0.05% of P. ओके 0.0% ऑफ P. मग तुम्हाला P ची व्हॅल्यू माहिती आहे 0.05% म्हणजेच 0.05 डिवाइडेड बाय 100 म्हणजे कसे येणार 0.05 divided by 100 into P. P ची व्हॅल्यू काय तुमची 54.6 into 10 raised to minus 20. Okay, 0.05 divided by 100 into 54.6 into 10 raised to minus 28. मी या दोन व्हॅल्यू तुमच्याकडे दिलेल्या आहेत. आता मग तुम्ही कॅल्क्युलेट करा अनसर्टनिटी मोमेंटमची व्हॅल्यू किती आहे. आता मला तुमच्या दोघांव्यतिरिक्त बाकीच्यांनी आन्सर सांगा कोणतरी. अनसर्टनिटी मोमेंटम डेल्टा पी. ओके, uncertainty in momentum. फक्त डिवाइड बाय करून याचा गुणाकार करायचा आहे. ओके, कोण सांगते मग आन्सर? दिव्या वाडकर. सर सांगू हा सांगा. 2.73 into 10 raised to minus 30. 2.72 3 into 10 raised to minus 30. 10 raised to minus 32. ओके, कोण आहे? भक्ती पाटील. 30 सर, 10 raised to minus 30. 30 का 32? 30. बर, ओके. अजून कोण दुसरं कोण सांगतं? सर हा 2.73 into 10 raised to minus 30. 2.73 into 10 raised to minus 30. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू मिळून गेली 2.73 into 10 raised to minus 30. ओके, 2.73 into 10 raised to minus 30. आणि तुमचे युनिट दिसाय तसंच काय केजी मीटर पर सेकंद. ओके, म्हणजे आता आपल्याला डेल्टा पी ची व्हॅल्यू मिळून गेली. मग आपल्याला व्हॅल्यू कशी काढायची आहे? डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काढायची. तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे. तो प्रॉब्लेम पण कसा सोडवायचा होता? फक्त त्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं होतं तुम्हाला? इथं 0.05 ऐवजी फक्त 0.02 करायचं होतं. ओके, मग आता तुमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी is equal to h cross upon 2. ओके, h cross upon 2. मग तो जर फॉर्म्युला आपण मॉडिफाईड केला तर काय होईल? डेल्टा पी फक्त इकडे ट्रान्सफर करायचं. म्हणजे तुमचा फॉर्म्युला कसा येईल? डेल्टा एक्स is equal to h cross divided by 2 into delta p. हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, 2 into डेल्टा पी. h क्रॉस ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी, मागच्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण घेतलेलं आहे. त्यानंतर डेल्टा पी ची व्हॅल्यू पण आपण आता कॅल्क्युलेट केलेली आहे. तुम्हाला फक्त डेल्टा एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. आता ते व्हॅल्यू त्याच्यात पुट अप करा आणि आन्सर काढा. आता आतापर्यंत ज्यांनी आन्सर सांगितले त्यांनी सांगू नका, पुढच्यांना सांगू द्या. म्हणजे आम्हाला कळू द्या तुम्ही बाकीचे पण अभ्यास करताय. असं चुकलं तरी चालेल, मी असं नाही म्हणत आहे तुमचं बरोबरच यायला पाहिजे, पण तुम्ही ट्राय करता हे खूप महत्वाचं आहे. सोडवा. फॉर्म्युला कसं आहे? डेल्टा एक्स इज इक्वल टू h क्रॉस डिवाइडेड बाय 2 डेल्टा पी. म्हणजे
H cross divided by 2 delta E. त्याच्यात फक्त त्याची व्हॅल्यू पुट अप करा. ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. फारसं काही अवघड नाही. एच क्रॉसची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे. एच क्रॉसची व्हॅल्यू आपण मागच्या लेक्चरला पण घेतलेली होती. ओके, मग एच क्रॉसची व्हॅल्यू त्याच्यात टाका. टू तुम्हाला माहितीच आहे. डेल्टा पी ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे. त्या फक्त व्हॅल्यू त्याच्यात पुट अप करा आणि तुमचा आन्सर, फायनल आन्सर तुम्ही घेऊ शकता. ओके, सर सांगू का? हो सांगा. 1.2087 into 10 raised to minus 4. 2087 into 10 raised to minus 4. 1.20. हाँ. ओके, अजून बघूया आपण. कोणी सांगितलं? श्रद्धा जाधव. श्रद्धा जाधव. ओके, अजून बाकीचे? 1.87 into 10 raised to 1.87 into 10 raised to minus 5 meter. 1.87 into 10 raised to minus 5 ओके मीटर. सर. ओके, दोघांचा आन्सर वेगवेगळं येते. आता तिसऱ्याचं व्हेरीफाय करूया म्हणजे कळलं. 1.21 into 10 raised to minus 4. अजून कोणाचं येते? सर 1.21 into 10 raised to minus 4. थोडं जोरात बोल. 1.21 into 10 raised to minus 4. 1.21. तुम्ही एच क्रॉस ची व्हॅल्यू काय टाकली? 1.055 टाकली का? एच क्रॉस ची व्हॅल्यू हो सर. 1.055 डिवायडेड बाय 2 इंटू 2.73 बरोबर आहे का? हो हो सर. 1.055 डिवायडेड 2 इंटू 2.73. आता पहिल्यांदा काय करा? 2 इंटू 2.73 करा. मी करून बघतो. प्रत्येकाचा आन्सर वेगळं येतं. एकच काय? 2 इंटू 2.73 याचा आन्सर येतं तुमचं 5.46. 5.46 बरोबर आहे. आता वरचं बघूया. 1.055 डिवायडेड बाय 5.46. तुमचा आन्सर असा यायला पाहिजे 0.193 असे येते कोणाचं? हो सर. हो सर, येते. 0.89 सर. 193 10 ची पॉवर 0.18 into 10 raised to minus 4. -4. हा 10 रेस टू करूया आपण. पण हे आला का तुमचं असं अशाशी रिलेटेड येतं का? येते सर, येते सर. आलं. हा येतंय सर. हो येतंय. येतंय ना? ओके, 10 रेस टू चे टर्म्स आपण करून घेऊ पुढे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आता 10 रेस टू चे टर्म्स त्याचे टाकायचे असेल तर 10 रेस टू -4 येईल. ओके,
10⁻⁴ मीटर. ते सिंपल तुम्ही काय करताय माहिती का, a डिवाइडेड बाय a म्हणजे हे करताय, तसं नाही करायचं. तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये तसे फंक्शन नसतात. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेटरचा उपयोग करताय ना तेव्हा हे कंसात टाकायचं. कॅल्क्युलेटर वापरत असताना 1.055 into 10⁻⁷ ची टर्म असेल तुमची ती. ओके, त्यानंतर डिवाइड बाय हे ब्रॅकेट मध्ये घ्यायची 2 into 2.73 ची टर्म असेल ती. मग ते ब्रॅकेट मध्ये घ्यायचं, नंतर ते कॅल्क्युलेटरला करतो. पहिले याचा गुणाकार करायचा, मग हे आणि हे डिवाइड करायचं. ते तुम्ही ब्रॅकेट मध्ये नाही घेतलं तुम्हाला आन्सर तुमचं वेगळं मिळतं. मग तुम्ही सिम्प्लिफाय आधी खालचा गुणाकार करून घ्यायचा कॅल्क्युलेटर मध्ये, तो गुणाकार करून त्याचं जे आन्सर आहे ते लिहून घ्यायचं, मग वरचा डिवाइडेड बाय हा, मग तुमचा आन्सर व्यवस्थित येऊन जातो. समजलं? ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. फाइंड द डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये लक्षात ठेवा. जेव्हा व्होल्ट उंचून आला तरी चालेल. फाइंड द डी ब्रॉग्ली wavelength of 15 electron volt electron. Okay, 15 electron volt electron. Find the de Broglie wavelength. म्हणजे तुम्हाला काय काढायचंय, लॅम्डाची व्हॅल्यू काढायची. ओके, यू मस्ट बी कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ लॅम्डा. लॅम्डाची व्हॅल्यू काढायची. त्यात तुम्हाला h ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नसते. ओके, h ची व्हॅल्यू माहिती असते. डिवाइडेड बाय तुमचा T is equal to m into v. m into v. तर मास ऑफ इलेक्ट्रॉन माहिती. त्यानंतर v तुम्हाला दिलाय, किती दिलाय, 150 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. करावर कॅल्क्युलेट. 50 इलेक्ट्रॉन व्होल्टचं आहे, पहिल्यांदा तुम्ही त्याचं कन्वर्जन करून घ्या. m into v. मग तुम्हाला त्याचं m into v ची व्हॅल्यू काढता येईल. करता कॅल्क्युलेट, मग किंवा नंतर कॅल्क्युलेट करा, होमवर्क म्हणून ठेवा हा प्रॉब्लेम. फायनली प्रॉब्लेम जाऊ द्या. क्वेश्चन मार्क 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ते इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्जन तुम्हाला पहिल्यांदा कशात करावं लागेल, पहिल्यांदा जूल मध्ये कन्वर्ट करायचा. इलेक्ट्रॉन व्होल्ट, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 into 10⁻⁹ जूल. त्याचं कन्वर्जन तुम्ही जूल मध्ये करा. त्यानंतर तुम्हाला त्यावरनं व्ही ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. जसं की आपण एक प्रॉब्लेम घेतला होता, कॅल्क्युलेट फाइंड द डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ न्यूट्रॉन हुज एनर्जी इज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला दिलाय, बघितलाय ना तुमच्या सॉल्व प्रॉब्लेम मध्ये. सॉल्व प्रॉब्लेम जे आहेत ना त्याच्यात एक प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला, फाइंड द डी ब्रॉग्ली वेवलेंथ ऑफ न्यूट्रॉन हुज एनर्जी इज 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तो प्रॉब्लेम सोडवायचा. तो प्रॉब्लेम सोडवल्यानंतर तुम्हाला हा सोडवता येईल. म्हणजे तुम्हाला कायनेटिक एनर्जी दिलेली आहे. कायनेटिक एनर्जी किती दिली आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल टू 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला पण माहिती आहे, ऍज टू 1/2 mv². ओके, 50 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे किती आहे, 50 into 1.6 into 10⁻⁹. ओके, 15 into 1.6 into 10⁻⁹ जूल. ओके, 15 into 10⁻⁹ जूल. मग आता तुम्ही हा जर वरती घेतला आपण 1.2, तुम्हाला फक्त v² ची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल. करूया आपण, सोडूया चला आताच. प्रॉब्लेम तुम्ही लिहिला का? प्रॉब्लेम लिहिला का? हो सर. लिहिला होता ना. ओके, मग आता तुम्हाला हा फॉर्म्युला मॉडिफाय केला तर तुम्हाला फॉर्म्युला मॉडिफाय करून काय मिळेल. आता मग हा mv² हा टोटल ट्रान्सफर 2 into 50 into
1.6 into 10 raised to minus 19. Okay, and divided by m. m आता आपण m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर आहे ना. मास ऑफ इलेक्ट्रॉन ते तुम्हाला माहिती आहे काय. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 into 10 raised to minus 31, बरोबर आहे ना. मग त्यावरून तुम्ही 20 वेळ काढा, त्यावरून तुम्ही वीच व्हॅल्यू काढा. मग ती तुमची वीच व्हॅल्यू आपण m into v मध्ये परत टाकणार आहे. ओके, वीच व्हॅल्यू सांगा मग मला आता. याच्यावरून तुम्ही 20 वेळ काढा, त्यावरून तुम्ही वीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा काय करा, इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा काय करा, यांचा गुणाकार करा. 2 into 50 into 1.6 यांचा गुणाकार करा. याचा गुणाकार काय तुम्हाला सांगा पहिले. आपण सोडवतो, तुम्ही चुकीचं सोडवतो. यांचा गुणाकार करा. 2 into 50 म्हणजे नंतर 100. 100 into 1.6 किती याला गुणाकार. यार कॅल्क्युलेटर आहे ना. 160. हां 160. 160. 160. हाँ सर. 100 into 1.6 160 येतो का. into 9.1 into 10 raised to minus 31. आता हे करा. 17.58. 17.58. 17.58. Okay. 160 divided by 9.1. 17 point किती. 58. 17.58 into 10 raised to किती असेल. 10 raised to minus 31 12. वरती जाताना plus 31 होईल. ओके, 10 raised to plus 31. मग 31 वजा 19 किती येतो. 10 raised to 12. हां 12. 10 raised to 10 12. to 12. 10 raised to plus 12 येतो ना. हा तुमचा 20 स्क्वेअर. आता v कॅल्क्युलेट करा. त्याच्यावर v 4.19. हां 28. एकाने सांगा थोडं लाऊडली. किती येतो. 4.1928. into 10 raised to किती. 10 raised to 6. 10 raised to 6 मीटर पर सेकंड. म्हणजे आता तुम्हाला v ची व्हॅल्यू मिळून गेली. ओके, आता तुम्हाला d बरोबर व्हॅल्यूचं फॉर्म्युला माहिती आहे. लॅम्बडा इक्वल टू h अपॉन mv. v ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. ओके, h ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. h ची व्हॅल्यू काय असते तुमची 6.625 into 10 raised to minus 34. 6.625 into 10 raised to minus 34. Okay, 34 divided by mass of electron के 9.1 10 raised to minus 31 into v 4.1928 into 10 raised to 6. The actual will be lambda calculate. What is the value of lambda? (9.1) into 4.1 9. Wait, answer. 0.17. 0.075.
10 raised to minus 9. Let me check. 1.736. हे आलं का आन्सर? आलं सर. 0. हो सर. आले सर. 0.1736 into 10 raised to minus 9. 0.17 बरोबर. 10 to minus 9 ना? बरोबर आहे. हो सर, आले सर. एक डिजिट इकडे सरकवलं तर आपला आन्सर काय येणार मग? 1.735 into 10 raised to minus 10. That is 1.7 1.736 into 10 raised to minus 10. 10 raised to minus 10. इधर 10 raised to minus 9 आहे तुमचा. 0.17 into 10 raised to minus 9 होता. ओके, मग ते एक डिजिट इकडे सरकवल्यावर तिकडं एक 10 म्हणजे एक डिजिट वाढून जातो, म्हणजे तो 10 raised to minus 10 होऊन जातो. ओके, समजलं का? हे होतं डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ 15 इलेक्ट्रॉन होल्ड इलेक्ट्रॉन. ओके, झालं का सोडून? हो सर. हो सर. हो सर. सोडून त्यानंतर एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो. लिहा. What is the डी ब्रॉग्ली wavelength of neutron? Whose energy is whose energy is 1.5 electron volt. Whose energy is 1.5 electron volt. What is the Broglie wavelength of neutron whose energy is 1.5 electron volt? Okay, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला न्यूट्रॉन कॅल्क्युलेट करायची आहे. मग ह्या केस मध्ये तुम्हाला काय लागेल माहिती का? या केस मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे मास ऑफ न्यूट्रॉन क्वेश्चन मार्क. ओके, आता तुम्हाला इलेक्ट्रॉनचा मास माहिती होते, पण न्यूट्रॉनचा मास तुम्हाला शोधायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला त्यानंतर न्यूट्रॉनचा मास शोधल्यानंतर V ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. व्हॅल्यू ऑफ V कॅल्क्युलेट केल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेट करायची लॅम्बडाची व्हॅल्यू. ओके, पहिल्यांदा तुम्हाला मास ऑफ न्यूट्रॉन ते बघायचे. ओके, मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू मिळाल्यानंतर तुम्हाला V ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. V ची मिळाल्यानंतर लॅम्बडाची. V ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची? V ची व्हॅल्यू तुम्ही याच्यावर कॅल्क्युलेट करायची. 1/2 V is equal to 1.5 electron volt. 1.5 into 1.6 is equal to -19 joule. Here, त्यावरून तुम्ही V square is equal to 2 into 1.5 into 1.6 into 10 to -19
जूल. बरं ठीक आहे, सोडूया आपण. चला, जास्त अवघड नाही. डिवायडेड बाय एम. एम म्हणजे मास ऑफ न्यूट्रॉन. ते मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू आहे तुमची किती असते मास ऑफ न्यूट्रॉनची व्हॅल्यू सांगा. 1.67. 1.67 into 10 raised to minus 27. into 10 raised to minus 7 into 10 raised to minus 27. ओके, ठीक आहे. 1.67 into 10 raised to minus 27. ओके, याच्यावरून 20 स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल, त्याच्यावरून 20 व्हॅल्यू मिळेल. काढा, कॅल्क्युलेट करा. पहिल्यांदा सिंपल कॅल्क्युलेशन करत जा. जास्त कॉम्प्लिकेटेड करत नका जाऊ. पहिलं काय करा, याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा, ते आन्सर लिहा आणि मग त्या आन्सरला डिवाइडेड बाय हे करा. नाही तर हे सगळं गुणाकार डिवाइड बाय ते तसं नाही करत. सिम्पली एकदम सिंपल लहान स्टेप जसं जात तसं ते छोटे छोटे स्टेप्स नाही जात जाऊ. एकदम तुम्ही कॉम्प्लिकेटेड करायला जाल तर ते सगळं बिघडून जातं. त्यावर तुमची 20 याची व्हॅल्यू मिळेल आणि त्यावरनं त्याचा लिमिट काढून तुम्ही 20 व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. ओके, इथे तुम्हाला आपण न्यूट्रॉनचा उल्लेख करतोय. न्यूट्रॉन इज अ चार्जलेस पार्टिकल. तुम्हाला माहिती असेल न्यूक्लियस चार प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स राहतात. प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे आणि न्यूट्रॉन हे चार्जलेस पार्टिकल्स आहेत. प्रोटॉन्स वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. ड्यू टू दॅट रिझन तुमचा न्यूक्लियस आपण पॉझिटिव्ह असं ग्राह्य धरतो. ओके, Sir, 2.874 2.876 74 into 10 raised to 8. V square ची व्हॅल्यू 2.8 आणि V3 1 1.7. 1.69. कोणतरी एकाने सांगा. स्पीक 1.69. लावून सगळ्यांचा आवाज मिक्स होतोय. सांगा, कोण सांगते. 2.874 into 10 raised to 8 V square ची व्हॅल्यू 2.87 4 into 10 raised to 8 into 10 raised to 8 प्लस 8 ना. V हा प्लस 8 प्लस 8 V square ची व्हॅल्यू. ओके, ही झाली तुमची v ची व्हॅल्यू. v ची ना, नाही V square ची v स्क्वेअर ची व्हॅल्यू. ओके, किती आता v ची कॅल्क्युलेट करा. v इक्वल टू 1.695 4.695 नाही 1.695 1.695 into 10 raised to 4 into 10 raised to plus 4. हा मग आता आपल्याला v ची व्हॅल्यू मिळून गेली. ओके, आता आपल्याला काय करायचंय, लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची. लॅम्बडा इज इक्वल टू h अपॉन mv. ओके, v ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे h माहिती आहे. m जर तुम्ही घेणार m मास ऑफ न्यूट्रॉन घ्यायचे. ओके, mv द मास ऑफ न्यूट्रॉन. मग आपण तुमचं फॉर्म्युल्यात किमती टाकूया. मग 6.625 into 10 raised to minus 34 असं फॉर्म्युला आहे तुमचा. लॅम्बडा इज इक्वल टू 6.625 into 10 raised to minus 34 divided by m mass of neutron काय 1.67 into 10 raised to minus 27 into v काय येत आहे 1.695 into 10 raised to 4. मग आता तुम्ही काढा लॅम्बडाची व्हॅल्यू. ओके, पहिले त्या दोघांचा गुणाकार करून घ्या आणि मग व्यवस्थित व्हॅल्यू काढा. चुकीचं काही करत बसू नका.
2.347 into 11 meter. काय 2.347 into 10 raised to minus 11. 347. हाँ, into 10 raised to minus 11. अजून दुसरं कोणाचं काय येतं? 2.33 येतं. हा 2.33. 2.33 इंटू 10 रेस्ट किती येतं? 11 येतं. 11. थांबाय बघूया. निघून गेले. हे तुमचा आन्सर आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 0.234 एंगस्ट्रॉम मिनिट. ओके, आपण एंगस्ट्रॉम मिनिट मध्ये आन्सर लिहितो ना. आलं का सगळ्यांचं? हो सर. ओके, म्हणजे जर 1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट घेतलं तर आन्सर येतं 0.234 एंगस्ट्रॉम मिनिट. ओके, 234 एंगस्ट्रॉम मिनिट. डी ब्रॉग्लीशी रिलेटेड आणि ह्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम. MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो बघा. 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू डॅश डॅश जूल. किती जूल? 1.6 into 10 raised to minus 19. 1.6 into 10 raised to minus 19 जूल. एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.6 into 10 raised to minus 19 जूल असतो. जूलचं कन्वर्जन जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं असेल तर ते काय करायचं? त्याला डिवाइड बाय करायचं. समजलं का? त्याला डिवाइड बाय करायचं. हे लक्षात घ्यायचं. 1 डिवाइडेड बाय समथिंग तुमची जी व्हॅल्यू असेल तिचं कन्वर्जन. ओके, किती जण जॉईन? 21. तुमचं पुढचं शॉर्ट टर्मचं लेक्चर आहे ना? हो सर. हा, हॅलो, हो सर, आहे लेक्चर. आत्ता आहे ना शॉर्ट टर्मचं तुमचं लेक्चर पुढचं? हो सर. सकाळीच असतं ना सर ते? हा, सकाळी नाही, आता तुमचं शॉर्ट टर्मच्या लेक्चरचं टायमिंग बदललेलं आहे. आमचं आज झालंय सकाळी. काल पण मी तुम्हाला मेसेज केला होता. काल जेव्हा मी तुम्हाला मेसेज केला ना तेव्हा शॉर्ट टर्मचं लेक्चर होतं. मी जॉईन करून बसलेलो, इथं कोणच जॉईन झालं नाही. सर टाइम टेबल नाही